यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां स्वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्मान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वे जयन्ते ते भोगारोगायिवापदी। 6वा श्लोक चाललाय. काय सांगितलं त्याच्यामध्ये? बोल प्रज्वल, काय अर्थ? संसारी जीवाला वाटतं ते वासना आहे, भ्रम आहे. जे काय सुखदुःख वाटतं विषय भोगत असताना कोणाला? त्याला. मला, मी जेव्हा विषय भोगतो त्यावेळेस मला असं वाटतं की हे सुखाचं साधन आहे किंवा यानेच मला सुख आहे, यानेच मी जिवंत आहे, माझं अस्तित्व आहे. हे जे काय मान्यता आहे ही सगळी भ्रम आहे, मिथ्या आहे, कल्पना मात्र आहे. जसं म्हणजे हे भोग नियमाने सांगितलं तुम्हाला उद्विग्नच करणारे आहेत, तुमचं त्रास वाढवणारे, दुःख वाढवणारेच आहेत. ते काय शांती देणारे, सुख देणारे नाहीत. जसं जसं संकट आलं तर त्या संकटाचं दुःख वेगळं आणि त्याच्यामध्ये रोग झाला असतं तर त्याच्या पीडा वेगळ्या. म्हणून सांगतायत की जर संकट काळामध्ये स्थिर नाही राहिलो तर रोग उत्पन्न होत जातात. जसं म्हटलं कोणाची धनहानी झाली तर त्याला ते ऑलरेडी डिप्रेशन आहे, ते संकट म्हणून. आणि त्याच्यामध्ये परत काय होणार? मानसिक त्रास होणं सुरू होणार, काहीतरी शारीरिक व्याधी सुरू होणार, तर अजून थोडासा त्रास. म्हणजे म्हणायचं संकटामध्ये म्हणून स्थिर राहण्याची शक्ती बिल्ड होणार कशाने? चिंतनाने, धर्मस्वाध्यायाने, अध्ययनाने. म्हणून म्हटलं की संकट कशाचं आहे? बाहेर कुठली परिस्थिती म्हणजे संकट नाही आहे, कोणी लोक संकट नाही आहे, कुठली वस्तू संकट नाही आहे. संकट कुठं आहे हो? संकट कशाला म्हणायचं? ज्ञानच आपलं संकटाला देणार आहे आणि ज्ञानच संकटातनं सोडवणार आहे. जसं सांगितलं समयसारमध्ये काय? ज्ञानच बंधाला कारण आहे आणि ज्ञानच अबंधाला कारण आहे. म्हणून तुम्हाला कोण मुक्त करू शकणार आहे? संकटातून कोण सोडवणार? काकी मीच. मला संकटातून सोडवणार आणि संकटात कोण घालणार? मीच. मग कुठं घालायचं आहे? नातेपुतेला गेलो तर संकट, अकलूजला राहिलं तर संकटातून मुक्ती. म्हणून विचार करायचा. तर एक ज्ञानार्णवमध्ये एक छान श्लोक घेतलाय त्यांनी की जो विषय भोगतो तर तो मूढ बुद्धी आहे. ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत त्याच्यामध्ये. कसा असतो तो जीव? हे विषय भोग सुखरहित आहेत पण मोही जीव त्यामध्ये सुख शोधतो. त्यामुळं त्याला उपमा दिल्यात. कशा उपमा दिल्यात? मी संस्कृतमधनं गाथा म्हणते, तुम्ही इंग्लिशमध्ये अर्थ सांगायचं.
मनीषाताई म्हणजे किती नंबरची गाथा आहे? अयो मला ते ज्ञानार्णवमध्ये बहुतेक अनित्य भावना किंवा अशरण भावनेमध्ये आलेलं आहे. आता फार वर्ष झाली त्यामुळे त्याचं काय लय लक्षात नाही आहे कुठली. हां, तर कशी गाथा आहे? वह्निं विशती शीतार्थम. वह्नी म्हणजे अग्नी, वह्निं विशती म्हणजे प्रवेश करणे. वह्निं विशती शीतार्थम काय अर्थ? शीत म्हणजे शीतलता. शीतलता मिळवण्यासाठी कोणी वह्नीमध्ये प्रवेश करेल. एक उदाहरण. दुसरं सांगितलं जीवितार्थम पिबेद विषम. जिवंत राहण्यासाठी कोणी विष पित असेल, जगणार की नाही? डॉक्टर नाही येतो म्हणजे मरणारच. म्हणजे शीतलतेसाठी अग्नीत प्रवेश करणार तर त्याला शीतलताने उलट दाह होणार आहे. आणि कोणी जर काय म्हणले, हां, जिवंत राहण्यासाठी, जीवन वाढवण्यासाठी म्हणून विष पित असेल तर ते कसे आहेत? मूढ बुद्धी आहेत. त्यासाठी सांगितलं त्यांनी तिसरं उदाहरण. वह्निं विशती शीतार्थम जीवितार्थम पिबेद विषम विषयेष्वपि यः सौख्यम अन्वेषयदि मुग्धधिः. जो विषयामध्ये सुख शोधतो तो मुग्ध बुद्धी आहे, म्हणजे मूढ आहे, मूर्ख आहे, मोही आहे, अज्ञानी आहे. कोण? तिघजण, हे 3 जीव सांगायला लागले. कोण कोण? पहिला जो शीतलतेसाठी वह्नीत प्रवेश करतो. दुसरं ज्योतिकाकी, असं असते होय, पाप लागतं आपल्याला. घरी जाऊन तुम्ही विकथा ऐकणार, त्याच्यामध्ये तुम्हाला रस वाटणार, पण इथं वितराग कथा ऐकायला नको वाटणार, हो का नाही? हां, काय म्हणलं? वह्निं विशती शीतार्थम जीवितार्थम पिबेद विषम. जो शीतलतेसाठी वह्नीमध्ये प्रवेश करतो, जो जिवंत राहण्यासाठी विष पितो. आणि तिसरं जो विषयामध्ये सुख शोधतो. असे ते 3 जीव मूढ बुद्धी आहेत. आपण कोण? तो बी नव्हेच असं म्हणायचं सगळीकडं. तर म्हणजे आपण पण तेच करतोय, प्रत्येक वेळीस विषय भोगतो, तर मागं आपली इच्छा हीच असते की मला यातून सुख पाहिजे. दिवसभरात जे जे ॲक्टिव्हिटीज करतात त्याच्यातून हे विचार करून बघा, आपला विचार काय असतो मागं त्याच्या. साधं एकदा सांगितलं होतं काय, पाय फक्त बदलला आपला आत्ता इथं बसल्या बसल्या. का बदलला हो? म्हणजे सुख पाहिजे म्हणूनच पालती मांडी घातली, उभारून बसलो, किंवा काय हात हलवला, खाजवला, काय काय केलं हो? सगळं जे काय केलेलं आता तुम्ही जे जे करणार ते मी बघणार देवासारखं बसा म्हणून. मग ते सगळं जे केलं ते सुखासाठी असं वाटतं का आपल्याला? फॅन का लावला सिद्धम? सुखासाठी ना. फॅन नाही लावला, लाईट लावला. बरं बरं. कशासाठी? ते पण सुखासाठीच आहे का? मला हे नीट दिसावं. म्हणजे जे पण कार्य करतो त्याच्या मागं सुख हा उद्देश असतो. पण ते आपल्याला गौण होऊन जातं. आपल्याला वाटतं नाही मी आपलं ज्ञानच करतोय. सगळं सुखासाठी करतोय, आणि ते पण शरीर सुखासाठी, आत्मसुखासाठी नाही. म्हणून तर भरकटतोय अजून. त्या विषयामध्ये अंध झालेला जीव स्वतःची साधना करू शकत नाही. म्हणून काल आपण घेतलं होतं काय, मुनी काय करतात? हां, मग त्यांना सांगितलं पंचेंद्रिय निरोध आहे म्हणलं ना. 5 इंद्रियांचा निरोध रूप व्रत असतं. कुठले 28 मूलगुण? 5 महाव्रत, 5 समिती, 5 इंद्रिय निरोध. पुढं 15 झाले. 6 आवश्यक आणि 7 शेष गुण, असे 28 मूलगुण असतात मुनींना. त्याच्यामध्ये 5 इंद्रिय निरोध सांगितलेत ना, त्याविषयी काल घेतलं होतं आम्ही प्रकरण, की जो इंद्रियांच्या अधीन राहतो त्याला कधीही मुनिव्रत घेता येणार नाही. इंद्रियांची ज्याला आसक्ती आहे, असंयम आहे, इंद्रियांवर जो काबू नाही करू शकत, तो जीव कधी महाव्रती बनू शकत नाही. म्हणून तिथं सांगितलं पंचेंद्रिय निरोध, 5 इंद्रियांचा निरोध रूप संयम ज्याला आहे तो विषयभोगांच्या अधीन होत नाही, त्याच्यातून त्याला ती वासना उत्पन्न होत नाही. मग अशी अनेक प्रकारची वासना
त्याच्या आहारी गेल्याने लोकांची कशी दुर्दशा होते. एकदा सांगितलं होतं मी की 25 डिसेंबर होतं, ख्रिसमस असतं ना त्या दिवशी. तर एक फॅमिली गेली होती सुट्टी म्हणल्यावर सगळ्यांना गोवा बीचवर, आणि तिथं ते एन्जॉय करायसाठी म्हणून 2 दिवस राहणार होते. आणि एका हॉटेलवर वगैरे राहिले असतील आणि सकाळ झाली की त्यात कोणाचं तरी एकाचा बड्डे होतं. तर ते बड्डे सेलिब्रेशनसाठी म्हणून ते रिसॉर्टवर गेले असतील असं काहीतरी. आणि सकाळ झाली की सगळ्यांनी म्हणले की आपण बीचवर खेळायला जाऊ. मग 2 मुलं म्हणजे एक मुलगा मुलगी आणि नवरा बायको असं 4 जण होते फॅमिलीमध्ये, आणि ते सगळे गेले बीचवर. आणि सकाळच्या वेळेस काय तिथं वातावरण रम्य होतं आणि सगळे खेळत असताना हे पण ते रिंग वगैरे असल्या टाईपचं खेळ खेळत होते मुलांबरोबर आईवडील. आणि वडिलांची समुद्राकडं पाठ होती, बीचवर होते ना, आणि ही मुलं समुद्राकडं तोंड करून उभारली होती. आणि मग ते रिंग फेकतायत खेळतायत हे चाललं होतं त्यांचं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, अशी उंच लाट आली की त्या वडिलांच्या डोक्याच्या वर इतकी दूर होती लाट, पण इतकी उंच दिसली त्या मुलाला. आणि तो मुलगा बघतच बसला. आणि वडिलांना कळेना हा असा का स्थिर झाला आहे. आणि मग ते मुलं ओरडून सांगतायत मागं बघा म्हणून. आणि त्यांनी बघितलं तर तोपर्यंत ती सुनामी होती. आणि काय झालं, कुठं जायचं पळत, कसं वाचवायचं, कोणाला वाचवायचं. आणि त्यांनी काय केलं, घेऊन पळतायत पण त्याचं स्पीड आणि तुमचं स्पीड कुठं जाणार पण, आणि पाण्यापासून वाचून जिथं जाणार तिथं पाणी येणार. आणि त्यामुळं ते त्या पाण्यामध्ये सगळे इतकी मोठी लाट होती की त्या बीचवरचे सगळे वाहून कुठं गेले, कुठं त्या गावामध्ये कुठंही गेले. 4 जण 4 दिशेला, कोणाला माहीत नाही कोण कुठं गेलं. आणि पूर्ण त्या गावात पाणी पसरलं. आता काय ते सगळं झाडी झुडपं वगैरे असल्या ठिकाणीमध्ये पण कोण कोण कुठं जाऊन अडकलं आणि बेशुद्ध पडलेले अशा अवस्थेमध्ये. आणि थोड्या वेळाने जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा हे आई वडील दोघं पण एकेका टोकाला, त्यांना पण माहीत नाही कुठं आहे आपण. आणि सगळे शोधतायत मुलांना. आणि कुठून तरी त्या दोघांना एकमेकांना तरी भेटता आलं, पण मुलंच मिळेनात कुठं. आणि मग ते दुसऱ्या दिवशी का काहीतरी झाडातनं सगळ्या अनेक मुलांना त्यांनी काढलं, जी अडकलेली झाडांमध्ये पकडण्यासाठी वगैरे गेलेले असतील तर त्यातनं अडकलेल्या मुलांना त्यांनी काढलं. ते सगळे डेड बॉडी होते. आणि मग त्यामध्ये ह्यांची मुलं मिळाली. काय झालं, विशेषवपीय सौख्यम अन्वेषयती मुग्धदिही. जो विषयामध्ये सुख शोधतो तो मूढ बुद्धी असतो. म्हणून तुम्ही विषयाच्या सुखासाठी म्हणून काय काय नाही करत, फिरायला जाणार, काहीतरी खाणार, काहीतरी भोगणार, काहीतरी पाहणार, हे सगळं काय आहे हो, विषय भोगाची आधीनता आहे. आणि मग काय झालं, त्या दोघांकडं अनेक अशी मुलं जी तिथंच होती पण त्यांचे आई वडील नव्हते. तर ह्यांनी काय केलं, त्यांना आश्रय दिला. आणि असं त्यांनी तिथं काहीतरी कॅम्प सुरू केला ज्याच्यामध्ये हरवलेल्या आई वडिलांना मुलं मिळत नव्हती, मुलांना वडील आई मिळत नव्हते, असे अनेक जण येऊन तिथं भेटले. तर कोणाचे आई वडील नसतील त्यांना ह्यांनी सांभाळायला सुरुवात केली. आणि मग एक त्यांनी तसं ट्रस्ट काढलं जिथं की त्या गरजू मुलांना आपल्या निगराणीमध्ये त्यांनी वाढवलं. म्हणजे हे सगळं कशासाठी सांगायचं होतं मला, आपल्या स्थानात राहिली तर सुरक्षा आहे. आणि तुम्ही जाताय बाहेर तर कुठं कधी काय घडणार सांगता येत नाही. म्हणून काय काय घडलं 2025ला सगळ्याला माहीत आहे. म्हणजे ट्रेन खाली म्हणले गरीब माणसं मेली, मोठे काय श्रीमंत माणसं त्या प्लेनमधनं मेली. नंतर म्हणले ते कोण फिरायला गेले टुरिस्ट म्हणून तर तिथं ते मेले. लग्न केले तर ते बी मेले. म्हणजे काय करायचं काय माणसाने, मग असं विचारायचं का. आचार्यांना विचार, आचार्य उत्तर देतात की स्वतःच्या स्थानामध्ये सुरक्षितता आहे. परामध्ये अडकायला गेला की मुग्ध बुद्धी नियमाने दुःखाला प्राप्त होणार. काय बोलायचं आहे, 75 नंबरचा श्लोक आहे. होय का, हे का आत्ताचा वन्यम विशती. बरं, ज्ञानार्णवमध्ये 75 नंबरचा श्लोक आहे बरं का. की काय घेतलं, शीतलतेसाठी कोणी वन्नीमध्ये प्रवेश करेल, जगण्यासाठी कोणी विष पिईल आणि कोणी विषयामध्ये सुख शोधेल, तर हे तिन्ही कसे आहेत, तो मुग्ध बुद्धी आहेत, मूळ बुद्धी आहेत किंवा बुद्धिहीन आहेत.
असं म्हणलं जाईल. तर पंचेंद्रिय निरोध कशासाठी सांगत होते मी की मुनींना हे व्रत असतं काय, 5ही इंद्रियांचा निरोध करणारेच मुनी बनू शकतात. म्हणजे इंद्रियांनी रहित स्वतःला जाणण्याची शक्ती निर्माण होती तिथं, तरच तो मुनी बनेल. म्हणजे जो मी इंद्रियवाला आहे अशी अनुभूती करणार त्याला पुढं सरकता येणार नाही. कुठले इंद्रिय आहेत तुम्हाला, कुठले इंद्रिय आहेत? हां, इंद्रिय रहित आहे मी हे पहिला दिसलं तर हां तिथं का बसलाय नाही ना का की माझ्यासमोर यायचं होतं तुम्हाला. शनी गावाला गेला. हां मी येते घरी तुमच्या आता मग जाऊ दे. तर सांगितलं म्हणून की 5ही इंद्रियांचा निरोध करण्याची शक्ती प्रत्येक जीवामध्ये आहे, मुनींमध्ये आहे असं नाही. मुनी पुरुषार्थ करून त्याला पर्याय प्रगट करतात. पण मी काय करतोय, मी करू शकत नाही, मला होणार नाही किंवा कसं शक्य आहे, हे सगळे विचारांनी काय करतोय उलट इंद्रियाधीन जगतो. उपास केलेल्या दिवशी जगू शकत नाही का हो? हां मग काय रोज उपास करायचं का? म्हणजे एक श्रद्धान पाहिजे हो, त्या दिवशी तरी श्रद्धान दृढ करा. म्हणजे म्हणलं ना अष्टानिका पर्व का आलाय, आम्ही आज सकाळी हे प्रकरण घेतलं होतं. का आलाय अष्टानिका पर्व? संयमाच्या साधनेसाठी आलाय. तुम्हाला हां तुम्हाला तुमची शक्ती पडताळण्याचं एक पर्व आहे, हा एक चान्स आहे. इतर वेळेस तर आपण खाण्यापिण्यामध्ये घालवतोय, असंयमामध्ये घालवतोय, पण हे पर्व कशासाठी येतात? पर्व कशाला म्हणायचं? विभाग म्हणतो ना पर्व म्हणजे. त्या उसाला पर्व असतात म्हणजे काय म्हणते, तसे कांडके म्हणा, विभाग म्हणा, म्हणजे ते तुम्हाला लाईफमध्ये चेंज देणारे असतात. काय म्हणायचं, एक काय म्हणायचं विशाल भाई, थोडंसं टर्निंग पॉईंट देणारे असतात असं म्हणा. काय जिथं ते खांडकं थांबलं तिथं दुसरं खांडकं सुरू झालं ना, तसं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बदल घडवायला आलेले हे पर्व असतात, टर्निंग पॉईंट. हां तर असं ते टर्न करायला आलेत तुमच्या जीवनाला. केलं का टर्न? आम्ही गोल गोल फिरून तिथंच जातो परत. टर्न होऊन दुसऱ्या साईडला बदलायचं आहे. म्हणजे असंयमाकडून फिरा आणि संयमी बना, अज्ञानाला सोडा आणि ज्ञानी बना. काय तुमच्या विषयभोगाकडून दृष्टी हटवून जरा स्वतःचं वेदन करा. हे टर्न करायचं आहे तुम्हाला तुमच्या जीवनाला, ह्याच्यासाठी आलेला हा पर्व असतो. मग त्यासाठी आम्ही सकाळी काय घेतलं होतं आज? सगळ्याच अष्टानिका हो. तुमचं आत्ताच अष्टानिकच बघायला तुम्ही, आमच्याकडं उन्हाळ्यात पण अष्टानिक येत आहे. फक्त कशासाठी हिला असं कसं? चातुर्मास सुरुवातीला येत आहे, चातुर्मास संपायला येत आहे, परत फेब्रुवारीमध्ये येत आहे. म्हणजे बरं मार्चमध्ये येत आहे. आता काय करता, म्हणजे 4 महिन्यांनी जे तुम्हाला इंटरवल आलं आहे ना मध्ये, ते सगळं ह्याच्यासाठी आलं आहे की तुमचं जीवन काहीतरी बदला. जे काय आजपर्यंत घडलं आहे तेच पुन्हा चालू ठेवू नका. थोडीशी साधना वाढवा, थोडा संयम वाढवा, थोडा ध्यान वाढवा, थोडासा धर्म वाढवा. ह्याच्यासाठी आपण थोडंसं पाप वाढवतो. काय करतो? मागच्या वेळी कुठं केलं होतं, यावेळी करू आपण. म्हणजे काय करतो, पापातून बाहेर पडायचे उपाय कमी. घरी गेला पाप होते का पुण्य होतंय? काय म्हणला तर अडकवणार आहे. तरी पण नाही, तिथंच आपल्याला टर्निंग पॉईंट असते, घरात जाणारच. तर इथं त्यांनी काय घेतलं होतं की पर्व म्हणजे काय करतो, जसं पाणी त्या वस्त्राला लागलेल्या डागांना, मलाला नष्ट करतं, तसं हे पर्व तुमच्या ज्ञानातील मल नष्ट करणारे असतात. जर साधना करणार तर ज्याला ज्ञानाची रुची लागली तो जीव या पर्वाच्या निमित्तात काय करू शकतो, आपल्या ज्ञानातले मल नष्ट करू शकतो, आपले विकार नष्ट करू शकतो. या अशा काळाला म्हणतात पर्व. ज्या काळामध्ये विशेष साधना करून कोणी जीव स्वतःला विशुद्धीकडे नेऊ शकतो. त्यामुळे विशेष अष्ट अन्निक म्हणतात ना. म्हणजे काय? अन्निक म्हणजे दिवस, अष्ट म्हणजे 8. काय 23 आणलं बरोबर. अष्ट म्हणजे 8 आणि अन्निक म्हणजे दिवस. मग 8 दिवस तुम्हाला तो पर्व मिळतोय आणि दशलक्षणमध्ये 10 दिवस मिळतोय.
तर या 8 दिवसात साधना केल्याने विशेष फळाची प्राप्ती होते. विकार अन्निक म्हणजे दिवस. काय घेतलं तिथं? अन्निक नाही आला तिथे शब्द, तिथं आलेत वेगळे वेगळे, पण अन्निक नाही आला. अन्निक हे शब्द सकाळ किंवा दिवस ह्याच्याच अर्थाने येतो. आलेत तिथं काय काय वेगळे शब्द, पण अध्याय अधिकार बघायला लागेल. असं काय माय नाही लक्षात. म्हणजे तिथं अध्याय किंवा अधिकार असे शब्द घेतलेले आहेत. अन्निक शब्द आलाय का तिथं तसा? बघावं लागेल, लक्षात नाही माया. पण बरं, अन्निक म्हणजे शब्दशः दिवस म्हणा किंवा सकाळ म्हणा असं एक अर्थात येतो. तर 8 दिवसांमध्ये साधना करण्याचा चान्स आहे तुम्हाला, ज्याच्या निमित्तात की सांगितलं विकारांचा नाश होतो आणि अशी विशुद्धी किंवा स्वच्छता प्रगटते. मग हे अष्ट अन्निक म्हटलं ना, म्हणजे 8 दिवसांचा काळ. आम्ही आज हे सगळं प्रकरण कालद्रव्यासाठी घेतलं होतं. आमची सकाळी कालद्रव्याची गाथा चालू आहे त्यासाठी. मग हे पण एक काळ आहे ना, अष्ट अन्निकचा काळ म्हणजे 8 दिवसांचा काळ जो आहे हे तर कालद्रव्य आहे. जो काय तुमचं चालू आहे ना, दिवस रात्र महिना वर्ष, हे सगळं काय हो? कालद्रव्याचं परिणामन आहे. मग कालद्रव्य तुमच्या परिणामांची विशुद्धी करेल तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करेल असं होईल. मग असं तर होत नसतं. मग कसं काय तुम्ही असं म्हणता? असं तुम्ही मला विचारायला पाहिजे. नाही विचारलं म्हणजे मीच तुम्हाला विचारणार. आता तुम्ही उत्तर सांगायचं. हां, म्हणजे त्यांनी त्यासाठी उदाहरण दिलं की असे अनेक धान्य असतात की जे शीत ऋतूमध्ये पेरले तर अधिक फल देतात, त्याला ग्रीष्म ऋतूमध्ये पेरला तर नाही मिळणार. असे अनेक काय म्हणायचं, अनेक गोष्टी असतात की जे त्या काळामध्येच, जसं सकाळी चहा प्यायला जास्त चांगला लागतो हो ना, जे पित असतील त्यांच्यासाठी, बरं का. आणि दुपारी रात्री नाही ते चहाची वेसणी कधी पण द्या, आम्ही रेडी ऑलवेज असं असतंय. पण एक काय म्हणायचं, फील वेगळा असतो त्यांचा प्रत्येकाच्या वेळेस. मग तसं काळ मॅटर करतो हे सांगायचं आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे परिणमन करत नाही. जीव तर स्वभावाने शुद्ध आहे, काल त्याला शुद्ध करतो असं म्हणतोय आपण, पण काल शुद्ध करणारा नसतो. अन्य द्रव्याच्या संयोगाने हा जीव मलिन होतोय, म्हणजे पराला आपल्या ज्ञानामध्ये घेतो आणि मलिन होतोय. तर जीव स्वभावात राहत नाही म्हणून पराची अपेक्षा करायला जातो, परामध्ये अडकायला जातो आणि त्यामुळं मलिन होतो. म्हणून जर स्वच्छता करायची असेल तर काय करायला पाहिजे? साबण, पाणी, काय काय घालायचं? काय म्हणलं ते? शुद्धोपयोगाचा साबण. हां तेच पाहिजे होतं मला, समयसार नाटकमधलं. साबू भयो, शुद्धोपयोग साबू भयो का, आणि निर्मल नीर कसलं तरी असलं काय आठवत नाही. सांगा योगिता ताई. बरं, बघून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलंय शुद्धोपयोग हे साबण आहे आणि तुमचं ज्ञान असं का काहीतरी ध्यान हे निर्मल नीर आहे. त्याच्याने तुमचा सगळा मल नष्ट होणार आहे. म्हणजे बाहेर उपयोग अडकणार तर मलिनता आहे आणि चैतन्यात राहणार तर निर्मळ होणार. अनेक वेळा संज्ञी झालो, सगळ्या पर्याप्ती प्राप्त झाल्या, सगळं पात्रता प्राप्त झाली. दिव्यध्वनी ऐकली की नाही आजपर्यंत? अनेक वेळा ऐकली, पण ज्याला वस्तुस्वरूप समजले तो स्वरूपात सामावतो. पण आपण आजपर्यंत वस्तुस्वरूपच समजून घेतलं नाही. तो उपदेश अनंत वेळा ऐकला, त्याच्या निमित्तात पुण्याचा बंध झाला पण कर्मांचा नाश झाला नाही. काय कळलं? दिव्यध्वनी ऐकल्याने काय होतं? तुम्हाला इथं बसून ऐकायचे भाव झाले, जबरदस्ती झाली ना, तरी सुद्धा ऐकायचे भावाच्या निमित्तात मी पुण्यबंधाला कारण आहे तुमच्या. त्यामुळं निमित्त, बरं का. पण म्हणजे पुण्याचा बंध म्हणजे मोक्षाचा मार्ग नाही आहे. पुण्यबंध सुद्धा अडकवणारच आहे, तुम्हाला संसारामध्ये भरकटवणारच आहे. म्हणून आजपर्यंत दिव्यध्वनी ऐकून सुद्धा का नाही मुक्त झालो?
तर जे त्यातून भावभासन करायला पाहिजे ते केलं नाही, वस्तू स्वरूपाला आपल्या ज्ञानामध्ये घेतलं नाही, मी जाणणारी वस्तू आहे ह्याचं प्रतीती केली नाही, म्हणून अजून त्याचा आपल्याला कर्मनाशासाठी उपयोग झाला नाही. तर हे पर्व सांगायचं होतं मला की पर्व कसे असतात, शाश्वत आहेत. अष्टानिका पर्व, दशलक्षण पर्व, अष्टमी चतुर्दशी हे पर्व हे शाश्वत अनादि अनंत असतात. अनंत वेळा आपण सुद्धा देव बनून त्या नंदीश्वर द्वीपात गेलो का नाही, सगळं बघितलंय, सगळं केलंय, पण त्याचा किती फायदा झाला, का नाही झाला? म्हणजे अकृत्रिम चैत्यालयांचं दर्शन केल्याने मोक्षाला जातोच असं नाही, पण महाराजांचं वाक्य होतं वीरसागर महाराजींचं की जो अकृत्रिम निजबिंबाला जाणतो नियमाने मुक्त होतो. काय कळलं? अकृत्रिम जिनबिंबाला जाणणारा मुक्त होतोच असं नाही, पण अकृत्रिम निजबिंबाला जो जाणतो त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होतेच आणि तो मुक्त होणारच, ह्याची गॅरंटी आहे. म्हणून आपण पण अनेक वेळा देव बनलो आणि अशा पर्वांमध्ये त्या द्वीपांमध्ये गेलो, नंदीश्वर द्वीप, पंचमेरू वगैरे सगळ्या अकृत्रिम चैत्यालयांची वंदना केली, पूजन केलं तिथं जाऊन, पण शुद्धोपयोग रूपाने परिणमन केलं नाही. मग त्या पर्वाचा काय उपयोग झाला आपल्याला, त्या पूजनाचा काय उपयोग झाला? दिवस दिवस पूजन करतात देव. कसं? किती वेळ पूजन केलं आज? प्रज्वल पूजा केली का नाही केली? केली ना? किती वेळ पूजा केली? होय का नाही? केली ना? ते 8-8 तास म्हणजे 24 तास पूजन करतात, फक्त 8 तासांनी त्यांचा राऊंड बदलतो एवढंच, पण 24 तास 8 दिवस पूजन करतात. कंटाळत नाहीत का हो? आपल्याला कंटाळा येतो 1 तासभर मंदिरात बसायचं म्हणजे. कधी या दरवाज्यातनं जाऊ का त्या दरवाज्यातनं? शिबिरात बघितलं आहे आम्ही अनेकांना काय करत होते हो. कुठून कोण पळाला दिसायचं पण नाही. म्हणजे असं आपल्याला बांधल्यासारखं होतंय, आपल्याला ते बास वाटतं, आता ह्याच्यातून बाहेर पडावं असं. पण त्यांना असे भाव का नाही होत? कारण त्याच्यात त्यांना रुची आहे, त्याच्यात ते काय म्हणायचं श्रद्धा भक्ती इतकं ओतून करतायत ना, तर त्यामुळे त्यांना आनंदच आनंद येतो. जिथं आनंद येतो ती गोष्ट सोडू वाटत नाही. आपल्याला आनंदच येत नाही आहे, त्यामुळं अजून बाहेरच आहे आपण. म्हणून सांगतायत ना, सकाळी आम्ही ह्याच्यावर छान झाला आमचा विचार की आनंदाची वस्तू आपण कुठं शोधतोय आणि कुठं आहे. आपल्या स्वभावात, आपल्या शक्ती, आपली काय म्हणायचं आनंद हे गुण आहे ना आपल्यामध्ये, त्याचं परिणमन झालं, जी पर्याय उत्पन्न झाली ती काय असणार कळतंय का? प्रत्येक गुण आहे ना आपल्यामध्ये, थोडंसं माहिती आहे मला, आता ऐकणारे सगळे सामान्य असतात पण सगळेजण विशेष आहात मला माहिती आहे, तर विशेष ऐकू थोडंसं. काय प्रत्येक गुण आहे ना आपल्या आत्म्यामध्ये, ज्ञान गुण आहे, आनंद गुण आहे, चारित्र्य गुण आहे, हे सगळे गुण आहेत प्रत्येक समयाला काय करतायत? परिणमन करतायत. बरोबर. आनंद गुणाचं परिणमन काय चाललंय सांगा? आनंद गुणाचं परिणमन आनंद रूपच चाललंय, फक्त तुम्ही काय करताय हो, बाहेर विचार करताय काहीतरी, त्या विषयात अडकलाय आणि म्हणताय ह्याच्यातून मला आनंद आला. तुमच्या ज्ञानाला तुम्ही भोगलाय हे विसरून जाता. जसं म्हणलं ना, ते कुत्रं काय करतंय हो, हाड चगळतं आणि ते चावतं, तर त्याच्याच टाळूतून रक्त येतं, त्याला काय वाटतं? कशाचा स्वाद घेतला, कशातून आनंद आला त्याला? मग त्याच्यातून आलं आणि त्याला भोगलं मानतो, त्यातून सुख मानतो. कुत्रा शाणा आहे का येडा आहे? सावधान. म्हणजे मी काय करतोय हो, मी पण तेच करतोय. कुत्र्यापेक्षा मी पण काय वेगळा आहे का? म्हणजे काय केलं त्यांनी? हाड चगळलं. मी काय काय चगळतो? धन घेतो, दागिने घेतो, वस्त्र घेतो, परिग्रह घेतो, आपले मुलं, पती पत्नी, हे सगळं याच्यातून मला आनंद येतोय. म्हणजे त्या कुत्र्यासारखीच झाली आपली गत. म्हणून कुठलीही सांगायला लागलेत की बहिरंगातली वस्तू आपल्याला आनंद देणारी नाही आहे, तुमचा गुण तुमच्यात आहे. किती मस्त आहे माहिती का आपलं स्वरूप, असं की बाहेरून काही येणार नाही, नाही नाही, त्रिकालात नाही येणार. म्हणून त्या आनंदाचं आपण वेदन केलं तर आनंद रूपाचं परिणमन दिसणारच, मिळणारच. आपल्यातला आनंद आपल्याला भोगता येणार. बरं, सामान्य. तर उपदेश मिळाला हे सांगितलं, दिव्यध्वनीचा उपदेश आपल्याला मिळाला,
हे पुण्याचं कार्य झालं, त्या रूपाने परिणमन झालं. पण तो उपदेश आपण जेव्हा आपल्यामध्ये उतरवणार, त्या रूपाने पुरुषार्थ करणार, तरच त्या पर्वाचा तुम्हाला फायदा होणार. म्हणजे पर्व तुम्हाला हे आठवण करून द्यायला आले की तू जीव आहेस, त्याला जाण. परद्रव्यामध्ये, परवस्तूंमध्ये तुझं ज्ञान नाही, तुझा आनंद नाही आहे, तू त्याच्यापासून भिन्न आहेस. म्हणून हे सगळं सांगून द्यायला हे शाश्वत जे काही पर्व आले ते कार्यकारी ठरतात. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की पर्वामध्ये विशेष धर्मसेवन करावं आणि विशेष सावध्याचा त्याग करावा. म्हणजे काय? धर्म आराधना अधिक करावी. हां, काय? पापाचा त्याग म्हणजे विशेष आरंभ परिग्रह टाळावा. म्हणून एक वाक्य सकाळी घेतलं होतं, कोणी ऐकलं असेल तर माहिती असेल. काय की या पर्वाच्या दिनांमध्ये जो कोणी व्रत, उपवास, संयम, नियम, ध्यान, ज्ञान याच्यामध्ये वेळ घालवतो ना, त्याला विशेष पुण्याचा बंध होतो. नीट वाक्य आहे का? मी परत त्याच्या वेगळं वाक्य सांगणार आहे. काय म्हणले? या पर्वतिथींमध्ये जो धर्म आराधना अधिक करतो त्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते. दुसरं वाक्य काय याच्या ऑपोजिट? जो या पर्व दिनांमध्ये विशेष पापाची प्राप्ती होते, विशेष पाप. जो या पर्वाच्या दिनांमध्ये पाप करतो त्याला इतर दिनांमध्ये केलेल्या पापापेक्षा अधिक निकृष्ट फळ प्राप्त होतं. घाबरलात का नाही? म्हणजे मी तर घाबरले जेव्हा मला कळलं, वाचले त्यावेळेस, की जर या पर्वांमध्ये किती आपला उपयोग सुरक्षित ठेवायला पाहिजे. म्हणून जाऊ दे, इतर दिवशी आपल्याला करावं लागतात अनेक गोष्टी, तर त्यात पाप घडतं. पण या 8 दिवसात तरी एक प्रयोग म्हणून असं याच्यातून पुढं सरकता येतं. मग 8 दिवस तरी मी माझ्याकडून कमीत कमी आरंभ क्रिया होऊ देत, हिंसा आदी पाप न घडोत, अशी जरा सावधानता ठेवा ना. मुनी तर आयुष्यभर करतायत आणि आपल्याला साधं एवढं हे काय म्हणायचं, एक पर्व म्हणून, एक आपली साधना म्हणून आपण करू शकत नाही का? करायला पाहिजे. म्हणून सांगितलं की जर या पर्वदिनांमध्ये जो पाप करतो त्याला विशेष फळ मिळतं. कोणाकोणाला पाहिजे? म्हणजे विशेष निकृष्ट फळ मिळतं हे सांगायला लागले. म्हणून जरा सावध राहणं आवश्यक आहे. पर्वतिथीमध्ये का असं विशेष पुण्याचा बंध होतो, तर त्यामागं कारण एक बहिरंगातून पण सांगितलं. काय की म्हणले अनेक जण येऊन इथं धर्माराधना करतात या 8 दिवसांमध्ये, विशेष धर्मसाधना, पूजन, व्रत करतात असं काहीतरी. तर ते करून तुम्हाला प्रेरणा मिळते कदाचित, कोणी उत्साहित होऊन धर्मामध्ये लागेल ह्याच्या निमित्तात सुद्धा, किंवा कोणाला जिज्ञासा प्रगट होईल, कोणाला विशुद्धी वाढेल याच्या निमित्तात सुद्धा. जसं शिबिर झालं आता, शिबिरामध्ये किती विशुद्धी होती? 5 दिवस, 6व्या दिवशी वॉशआउट. आम्ही तर अजून हँगओव्हर आहे त्याच्यामध्येच. म्हणजे आपण आपली विशुद्धी ठेवायचं काम आपल्यामध्ये आहे. त्यामुळं त्याच्यातून बाहेर पडवायला वाटू नये, तर तुम्ही तुमचं शिबिर सक्सेसफुल झालं. नाहीतर म्हणजे जर त्याचा फायदा आपल्यासाठी करून घेतला आपण तर बरोबर मिळाला आपल्याला काहीतरी. नाहीतर कधी 5 दिवस संपलेत, कधी घरी जातो, आता बास असे भाव झाले तर काय झालं, म्हणजे समजलं नाही आपल्याला. मग या पर्वतिथींमध्ये अनेक साधर्मी जन मंदिरात येतात आणि त्यांची आराधना बघून कोणी धर्माला लागू शकतं, कोणाला त्या तत्वाविषयी जिज्ञासा उत्पन्न होऊ शकते, कोणी स्वाध्यायात रस घेऊ शकतो. अशा रीतीने म्हणून म्हणलं की पुण्याचा अधिक बंध होण्यासाठी हे एक चान्स आहे. तर अनादीपासून या पर्वतिथीमध्ये आराधना अधिक केली जाते, सगळ्या लोकांच्या द्वारे केली जाते आणि त्यामुळं पाहून सुद्धा अनेकांना त्याच्यातून प्रेरणा मिळते. तर असे काही क्षेत्र, आता हे मंदिर हे क्षेत्र आहे की जिथं आल्यावर विकारांचा नाश होण्यासाठी तुम्हाला उपाय मिळतो किंवा विकार नष्ट केले जातात, म्हणून त्याला म्हटलं जातं धर्मक्षेत्र. काय म्हणले? लिहा. विकाराचा
विकार मिटवण्यासाठी जे क्षेत्र कारण आहे त्याला म्हणलं धर्मक्षेत्र. विकार मिटवण्यासाठी जे द्रव्य कारण आहे त्याला म्हणलं धर्मद्रव्य. विकार मिटवण्यासाठी जे काल कारण आहे त्याला म्हणलं धर्मकाल किंवा पर्वकाल. आता आपलं चालू आहे ते. सगळ्याच्या ठिकाणी द्रव्य क्षेत्र काल भाव लावायचे. जे भाव तुम्हाला विकार मिटवण्यासाठी कारण आहे त्याला म्हणलं धर्मभाव. आणि जो पर्व विकार मिटवण्यासाठी कारण आहे त्याला म्हणलं अष्टानिका पर्व किंवा दशलक्षण पर्व. जे आपले विकार मिटवण्यासाठी कारण आहेत असं ते द्रव्य धर्मद्रव्य, असं क्षेत्र धर्मक्षेत्र, असं काल ते धर्मकाल आणि असे भाव ते धर्मभाव म्हणले जातात. पूजेमध्ये म्हणतो ना आपण, काय म्हणतो, विषयांपासून आपण दूर राहिलो नाही आहे आजपासून आणि त्याच्यामध्येच कसा आनंद मिळवला. देवशास्त्र गुरुची पूजन होती ना. विषयों का सेवन भोग किया मधुर धरों से पीता था अगणित पापों का बोझ लिए सुख की चाहत में जीता था. काय म्हटलं, विषयों का सेवन भोग किया, विषय सेवन केलं आणि त्यालाच भोगत राहिलो. मधुरस अधरों से पीता था, अधर म्हणजे ओठ. काय केलं मी आजपर्यंत, मधुरस म्हणजे या मध म्हणा किंवा काय ते, किंवा मग त्या विषयातून मिळणारे जे काय रस आहे त्याला मी पीत राहिलो. आणि अगणित पापों का बोझ लिए, त्या विषय सुखातून विषय भोगातून मी सुख मानलं हे अगणित पापांचं बोझ देणारं आहे. अगणित पापों का बोझ लिए सुख की चाहत में जीता था. इकडं पाप बांधतोय आणि इकडं सुखाची इच्छा करतोय. कधी सुखी होणार कोण कोण? म्हणा की जोरात, ऐकू पण येणार. कोण नेमती? म्हणजे मी काय करतोय, रोज पाप बांधतोय नवीन आणि विचार काय करतोय, आज सुखी होईन उद्या सुखी होईन. कधी होणार सांगा? परिवार वाढला सुख मिळालं का नाही? घर नवीन केलं सुख मिळालं का नाही? का सुख नाही आहे का त्याच्यामध्ये? काढून टाका मग. कुठं सोडायची पण तयारी नाही आहे आपल्याला त्याची. त्याच्यातून सुख येत नाही, बुद्धी सोडा बास. ते भलेही सुटेल कधी, पण तशी श्रद्धा तसा विश्वास तर असू दे की सुख त्यातून येत नाही. म्हणून जेव्हा निर्णय होणार ज्या ज्ञानात त्या ज्ञानात सुखाची सुरुवात झालीच. म्हणून काय म्हणलं, परत एकदा श्लोक म्हणा. वासना मात्र मे वैतत् सुखम दुःखम च देहिनाम तथा युद्वे जयन्ते ते भोगारोगा इवापदी. काय केलं, या संसारी जीवाने अनंत भवापासून अनंत काळ घालवला विषयातून सुख शोधण्यासाठी, पण ती त्याची वासना मात्र आहे. म्हणजे कल्पना मात्र आहे की ते विषय त्याला सुख देतील. कधीही धन सुख देतं का नाही हो? सावधान. काय काका, धन सुख देते का नाही? हो म्हणा, तर सुरक्षित राहताल, नाही तर मंदिराच्या बाहेर पडायच्या आधी सगळं धन रिकामं करून टाकायला लावणार. दानपेटी आहेत आमच्याकडे तर. म्हणजे धन सुख देते ही बुद्धी सोडा. त्या बुद्धीने आपल्याला त्रास आहे. मला नवीन दागिना आला तर मला सुख आहे, मला नवीन कपडे आणले तर सुख आहे, जे काय आपल्याला नवीन शिकायला मिळालं तर बाहेरचं त्यात सुख आहे. हे सगळी मान्यता बदलली तर सुख सुख आहे. मग ते बाहेर भोगला तरी सुद्धा सुख आहे. म्हणून सांगितलं फक्त टेस्ट बदलायची आहे. खाणार तर तुम्ही पण तेच आहे, ते मुनी पण तेच आहेत, फक्त त्यांची टेस्ट वेगळी आहे आणि तुमची वेगळी आहे. साखर खाल्ल्यावर कशी लागते हो? तुम्हाला गोड लागते, मुनींना मुनींना पण गोडच लागते, काय टेस्टलेस नसते ते. पण त्यांना तो गोड रस कुठून येतो?
ज्ञानाला भोगतायत, ते रसाला भोगत नाहीत बाहेरच्या. जाणतायत की हे गोड रसवाला आहे, पण त्यातून सुख येतं हे तुमची बुद्धी आहे, ती बुद्धी त्यांच्याकडे नसते, म्हणून ते सुखी जगतात. म्हणून आपल्याला सुद्धा तशी साधना करता येणं आवश्यक आहे. हो, सांगा विशाल भैया जोरात.